श्री स्वामी समर्थ. कशात सगळे मस्त मजेत ना, मजेतच राहा आणि आमचे व्हिडिओ पाहत राहा. 2-3 दिवस व्हिडिओ आले नाही, त्याचं रिझन असं की स्वामीची तब्येत ठीक नाही आहे. मी लास्ट व्हिडिओमध्ये मला सांगितलं होतं की स्वामीची तब्येत ठीक नाही. तर इंस्टाग्रामला मला खूप सारे मेसेज येतात. मी प्रत्येकाच्या मेसेजला रिप्लाय देऊ शकत नाही आहे, कारण की स्वामीची पण तब्येत ठीक नाही, थोडी मी पण बिझी आहे म्हणून. स्वामीला ना ताप आला होता एक दिवस ताप. आम्ही त्याला उन्हातून बाहेर घेऊन गेलो होतो आणि खूप गरमी वाढली मुंबईमध्ये. तर उन्हातून बाहेर घेऊन गेलो होतो आणि आल्यानंतर ना त्याला पॅप्सी दिलेली. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल, त्याने पॅप्सी खाल्लेली आणि पॅप्सी खाल्ल्यानंतर ना थंड ती तो झोपून उठल्यानंतर त्याला ताप आला. त्याला औषध वगैरे दिलं होतं, त्याशी नॉर्मल होता. परत रात्री त्याला परत ताप आला. रात्री 2 वाजेपर्यंत झोपलाच नाही आणि मग संडेला पण त्याला फुल ताप होता. पण संडे नाईटपासून तापच आला नाही, पण त्याला ना तोंडामध्ये गरमीचे पिंपल आले होते, की इन्फेक्शन झालं होतं तोंडामध्ये. आणि त्या पाणी जर पिला ना तर खूप रडतं, खूप रडत होता. आणि तो औषध पित नव्हता, काहीच खात नव्हता. म्हणजे त्याला काही जरी खाल्लं ना तर खूप पेन करत होतं आणि तो अजिबात काही खात नव्हता, पाणीसुद्धा पित नव्हता. आणि ते बघून खरंच मला खूप वाईट वाटत होतं, खूपच. आणि खूप त्रास होत होता स्वामीला, रडायचा तो रडायचा. कारण भूक पण लागायची, जे आपण काय तर खायला घेतलं ना की खाण्यासाठी तो तयार पण असायचा. पण तोंडावर नेलं ना त्या लक्षात यायचं की हा मग दुखते आता, म्हणून तो खात नव्हता अजिबात. एकदम सुकून गेला तो. आणि आता 1 दिवस झाला तेव्हापासून तो तर परत ठीक आहे. डॉक्टरकडे त्याला घेऊन गेले होते आणि जेल दिलं होतं, माउथचं जेल असतं ते, आणि त्याला जेल लावलं. त्यामुळे आता तो ठीक आहे. आणि आता त्याला सर्दी खोकला आहे, आता चांगला आहे. आणि आता चांगलाच गॅलरीमध्ये खेळतो. तुम्हाला दाखवत थांबा. बरं वाटलं की मी असं खेळतो. हे तर पाणी सांडले, झाडांना पाणी घालतो पण आलेला, आणि कप सांडवलं पाण्याचा इथंच, आणि तो गॅलरीमध्ये गेला. असे काय तर आम्ही काम करतो. स्वामी काय करतो तू? डोसा. बापरे, डोसा म्हणत होतो. कुठं बघूया काय म्हणतोय. डोसा. चला बाहेर, चल पण डोसा खाऊ. चल बाहेर, चल डोसा. बाई कबूतर येतं तिकडे, चल थांब. पाण्यात पाय टाकशील थांब. साईडला कबूतर येतोय. हां हे घे बाबू. असं आम्ही काय ना काय करतो दिवसभर. कपडा घेऊन ये मला, फरशी पुसूये, पाणी जा. ते पाणी सांडलं ते पुसू, कपडा घेऊन ये जा. कसं झालं स्वामी? इकडे बघा, मी इकडं दाखव. हाय कर सर्वांना, हाय कर ना. आजकाल ना स्वामीला डोसा खायला खूप आवडतं. म्हणजे सध्या तो 2-3 दिवस डोसाच खातोय. चपाती पण खात नव्हता, पण डोसाच खात होता. त्याला डोसा खायला आवडतो. आणि तो आजारी पडला ना, आणि ते तोंडाला तर तिखट लागत होतं, त्यामुळे त्याने डोसा जास्त 2-3 दिवस तर डोसाच खाल्ला आहे. मी रात्री कुठं थोडासा राईस खाल्ला आहे, आणि आता सकाळी पण काही खाल्लं नाही आहे. केक खाल्ला आहे, केक ना मला. केक खाल्ला ना तू? हे बघ इकडं बघ, स्वामीचा हेअरकट करायचा. हेअरकट करण्यासाठीच त्याला घेऊन गेलेली उन्हातून, आणि तेव्हा त्याला ताप आला आहे ना. तो मंकी कुठे बाळा? आहे बाहेर. हे कोणी तोडलं मंकीचं? प्रजेने. गोलूने तोडलं ना. हा, मंकीमध्ये मी काम करायला की हा आलाच पाठीमागून. कुकरसोबत खेळायला तर मला खूपच आवडतं. थोडे बदाम आहेत घातले भिजत. उठले 9 वाजता. रात्री जागरण झाले थोडी, उठलेले आहेत, त्यामुळे हे कामं बाकी आहेत. आणि ही आमच्या स्वामीची प्लेट. केक खाल्लं त्यानंतर, आणि असं चढतो वरती, मग पडतो. केक नको खाल्ला ना तू केक. तर चपाती तू कसा? ॲपल, तू ॲपल. मग बनाना नको. मग काय पाहिजे? केक संपला ना, फिनिश झाला. हे बघ प्लेट कुठे, डिश पण नाही आहे. स्वामी होता आजारी, पण असं वाटत होतं की मीच आजारी आहे. आणि त्याच्या सोबत माझी पण जागरण व्हायची, झोप होत नव्हती पूर्ण, काही नाही. त्यामुळे मला पण ॲसिडिटी खूप 2-3 दिवस त्रास झाला आहे. वरती बसून आहे तो अजून. बदामसोबत खेळतोय, पाण्यात भिजवले बदाम त्याच्यासोबत खेळतोय. आम्हाला कशासोबत खेळायला आवडेल, काही करलं मी सांगता येत नाही. आणि दादा पण नाही आहे घरात, त्यामुळे दोघंच आहोत. त्यामुळे सगळं लक्ष स्वामीकडे द्यावं लागतं, त्यामुळे सगळी कामं पण होत नाहीत. हा ना बाळा, ओय. आणि स्वामीचे नेल खूप वाढलेत, घाण झाले सगळे, पण अजिबात काढून घेत नाही, रडतो. हा ना, काढायचे नेल. सर्दी झाली, शिमडा आला स्वामी. हां, आता हेअरकट करायचे. तर ताप नाही त्याला. उद्या बरोबर सॅटर्डे संडेला हेअरकट करून घेते. आणि स्वामीचा बड्डे येतोय आता लवकरच. हा, स्वामीचा बड्डे आहे. हॅपी बर्थडे. 9 एप्रिलला आहे स्वामीचा बड्डे. स्वामीला 9 एप्रिलला 2 वर्ष कंप्लीट होणार आहेत. आणि आता 10-12 दिवस उरलेले आहे स्वामीच्या बड्डेला. तयारी काही अजून केली नाही आहे, साधा सिम्पलच बड्डे करणार आहे आम्ही, है ना. स्वामीने ह्या गाडीमध्ये बसला होता, आणि मी आत्ता बघते की हे सगळ्या लाईट चालू आहे. म्हणजे कमीत कमी 15 ते 20 मिनटं गाडी चालू आहे, बंद पण नाही केली स्वामीने, है ना. वरती नको, थांब, खाली बस.
असं काहीतरी करायचं म्हटलं ना वरतीच घ्यायला पाहिजे हे सगळे स्वामीचे बुट्टे खराब करून टाकले स्वामीने. ह्या बुट्ट्या वगैरे सगळ्या आहेत ना, आता मी हे सगळे भांडे काढून ठेवलेत. आज उद्या सुट्टी मिस्टरांना म्हटले की हे भांडे सगळे रिप्लेस करते, म्हणजे दोन भांडे दुसरे घेते. हे चांगलेच भांडे आहेत, जास्त काही यूज पण केला नाही, पण स्वामी खेळून ना याचं जे कान असतो ना हा असावाला पकडायचं हे तोडलंय, ह्याचं पण तोडलंय. आणि ह्यामध्ये आपण काय तडका द्यायला वगैरे गेले ना की जळतं ते खालून, असं काळं काळं होते, चांगलं नाही आहे. हे मला गिफ्ट भेटलं होतं, म्हटलं आवडलं म्हणून यूज केलं होतं, पण मी काय चांगलं नाही आहे ते, त्यामुळे ते देणार आहे मी. ये आमटी काही भांडी आहेत कच्चे खराब केले स्वामीने, ते सगळे द्यायचे मला आता. आणि उद्या सुट्टे मिस्टरांना जाऊन देऊन येते एक्सचेंज करून. खेळून खेळून दमला, थोडं खाल्लं, चपाती खाल्ली आणि झोपला. स्वामीना आता झोपलाय. थोडा रडला तो मगाशी, कारण पडला तो, आता लागलेला दिसतो मला. पडला, थोडा रडला, थोडा जेवला आणि झोपला. आता स्वामी तर झोपलाय आणि आता तो झोपलाय म्हटलं मला पण जाम झोप आले. आता काही मूड नाही काही काम करायचं वगैरे, आणि गरमी पण खूप आहे, असं वाटतं की झोपलेलं बरं. म्हणून गरमीमध्ये पण काही काम करावं असं होत नाही आहे. मस्त ते AC लावते आणि स्वामी तर झोपलाय, मी पण झोपून घेते. आणि चला मग नंतर भेटूया. एक झोप घेऊन उठते, छान अशी झोप घेतली, नाश्ता केला आणि मी चाललो होतं बाहेर. आहे ना, खाऊ मागायचं नाही बाहेर, खाऊ मागायचं नाही बाहेर, खाऊ कुरकुरे घ्यायचं नाही बाहेर, गरम खूप होते बाबा. हा स्कूलला चालले तू? आम्ही चाललो मार्केटला शॉपिंग करायला, भाजी आणायला, है ना. ओके चलो लेट्स गो. मार्केटवरून येतात आता मला वाजले 7:30. त्यानंतर मी येऊन जेवण बनवलं, कुकर लावलं, साधा सिंपल खिचडी भात बनवला आहे, कारण कंटाळे मी पण. आणि मी काय आणले तर मी आणले हे साडी, दाखवतो मला मी कोणती साडी घेतले ते. बरं दाखवते स्वामी साडी. ही आहे साडी अशी, कसा आहे कलर, फुलं ओपन करून दाखवत नाही, कारण मग अशी घातली होती तेव्हा मग काढलं नाही फोटो वगैरे. ही अशी आहे, हा पल्लू आहे त्याचा, हा ब्लाऊज आहे. उद्या घालते तेव्हा नक्की दाखवते. म्हणजे मला घेतले, बहिणीला पण चालेल म्हणून तिलाच हवी आहे बहिणीसाठीच, पण तिला माहिती आहे की हे ते कलर आवडणार नाही, त्याला घालणार नाही. तिला मँगो कलरमध्ये साडी हवी होती, पण तशी का साडी मला भेटली नाही. म्हटलं ही आवडली मला, मी ही घेतली. हेवी आहे खूप, बघा छान आहे वर्क वगैरे. तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. हा आमचा शकुला आता खेळतोय. आजचा मेनू काय दाखवतो तुम्हाला. लॉलीपॉप आणले आता हे मिस्टरने पार्सल, आम्ही बनवणार रायता, आणि तिकडे आहे भात, मटार भात बनवला आहे तो, खिचडी भात. आणि आमचा पिल्लू लगेच पाणी प्यायला लागला, तिखट लागलं त्याला, हा ना. आणि आता वाजले 10 आणि नंतर जेवतोय. बसा जा खाली, बस खाली बस. लॉलीपॉप आणायला मी सांगितलं, पण अजिबात टेस्ट नाही आहे, सगळं असं पिठाचं सगळं. काय काय फुलं ते खाय तुला. हे नाही खायचं, अजिबात टेस्ट नाही आहे. भांडी घेऊन खेळतं, झालं जेवण करून. आता ही वेस्ट जाणार, मी तर खाणार नाही, तर मी भाजी. हां काय चाललंय बघा स्वामीचं आमच्या. इस्त्री घेऊन आलाय आणि तो ओला कपडा याच्या इस्त्री चालू होतोय. काय करतोय तू? ये इस्त्री करतोय. माझं जेवण झालं तरी अजून आमच्या मिस्टरांचं जेवण बाकी आहे. किचन पण आवरलं थोडंफार, भांडी वगैरे सगळं क्लीन केलं, थोडं अजून बाकी आहे, कारण त्यांचं अजून जेवण झालं नाही म्हणून. आणि इकडे आमचं स्वामीचं हो काय चाललंय. बट ठेवून येते बेडरूममध्ये जा. हो का, स्वामीला मारले. हा सांगतो कसं बघा आता. पोटर के पाटीत मारले. कसं स्वामी आंबट आहे म्हणे. आत्ता फिरू खातात, जेवण झाल्यानंतर आमच्याकडे झोपताना फ्रूट्स खातात. हा कोणता टाईम बघा.
मी सवय झाली आम्हाला झोपताना फ्रुट्स खाऊन झोपायची, पण हे चुकीचं आहे. पण आम्ही खातो है ना. आपलं गोड आहे की आंबट आहे. छान आहे. खा ना. मला मच्छर नाही आले आज. मच्छर नाही आले. झोप. हात गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. म्हणायचं श्री स्वामी समर्थ महाराज की जय. चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की